विश्व मराठी संमेलनात जाऊन हे सगळं होणं जरा अनपेक्षितच होतं. नाशिकच्या पब्लिकला आपला लाईलाई मोठा नमस्कार. तर आज सकाळी सकाळी दीदी काम करताना दिसते, कारण मी ऑफ ड्युटी आहे. आणि आल्यावरती तिला काम करावंच लागेल ना, एखादं तरी असं कसं माहेर असले तरी पण असो. त्यानंतर खूप झोप येत होती, त्याच्यामुळे आम्ही झोपून डायरेक्ट उठल्यानंतर संध्याकाळी हा माझा काहीतरी करायचा प्रयत्न करत होता. इथे तुम्ही बघू शकता. आता मी ह्याला काय नाव देऊ हे तुम्हीच सांगा. त्याच्यानंतर माझ्या फ्रेंड्सचा कॉल आला, कॉलेज फ्रेंड्सचा, आणि मग ऑब्व्हियसली मी त्यांना भेटायला खाली गेले. आणि मग त्यांना भेटून आल्यानंतर पटकन झटपट तयार होऊन मी, मम्मी आणि दीदी आम्ही निघालो विश्व मराठी संमेलन बघण्याकरता. आणि ते तिथे गेल्या गेल्या आम्ही खूप आधीच एक्साइटेड होतो की कसं होईल, काय होईल, काय 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 काय. आणि ऑलरेडी खूप गर्दी होती भयंकर. गेल्या गेल्या आम्ही ऑलरेडी आमचं ऑनलाईन बुक केलेलंच होतं ते त्याच्यावरनं, त्याच्यामुळे काय टेन्शनच नव्हतं. गेल्या गेल्या आम्ही आधी एंटर केल्यानंतर एकदम खुश होतो की भाई आता आपने कोच मिलेगा सब देखने को. पण गर्दी बघितल्यानंतर आमची इथे हवा ठूस झाली. आणि मग कळालं की एंट्री करायला आता सगळं बंद केलेलं आहे, एंट्री करू देत नाही, कारण मोकार गर्दी झालेली आहे. तर आम्ही म्हटलं चला थोडेफार बुक स्टॉल्स फिरून घेऊया. तेवढ्यातच अजय अतुल दादांमधनं एक दादा आपल्याला दिसलेले आहे, पण थोडंसं कव्हरेज चाललं गेलं इथे या ठिकाणी. मग परत आपण पुढे जाऊन व्हिडिओ घेतलेला आहे, थोडंफार धावपळ धडपड करत, कारण कंटेंट के लिए करणार पडतंय. आणि तेवढ्यातच आम्हाला सुखासुखी एका ठिकाणून एका कोपच्यातनं घुसायला जागा भेटली. आणि फायनली आम्हाला कुठली तरी चांगली जागा भेटली जिथं आम्हाला दिसेल. आणि तिथं आम्ही बघत होतो स्वराज्याचा आख्यान. आणि एकदम खतरनाक मध्ये स्टार्ट झालं होतं. आणि इथे मॅच पगलू काका आख्यान सोडून मॅच बघत होते. आणि या ठिकाणी हे बघून तुम्हाला कळतच असेल की किती खतरनाक होतं. क्रेझी होतं, क्रेझी. आणि आम्ही तिथनं पटकन वेळेच्या आधीच निघून आलो, कारण मॉप मध्ये आम्हाला अजिबात अटकायचं नव्हतं. तिथं घरी आलो, आवरलं आणि पटकन आजीकडे गेलो, कारण आज संकेत दादाची एंट्री होणार होती, जो आपल्या नाशिकचाच आहे आणि ऑब्व्हियसली माझा दादा पण आहे, म्हणजे माझा भाऊ पण आहे लांबचा जवळचा, असं असो. त्यानंतर आजी आम्ही सगळ्यांनी मिळून बिग बॉस बघितला. आणि याचमुळे त्याच्यावर दॅट इज इट फॉर द डे. बाय बाय.